अरे लवकर करा, आपल्याला अजून खूप न्यायचंय. लवकर लवकर करा. लवकर हात चालवा, नाही तर एक गाडी बोलवावी लागेल. किती काम आहे. मी काय म्हणते, आपण थोडा वेळ झोपायचं का? काय म्हटलं तुम्ही? काही नाही, मी तर म्हणत होते की आपण लवकरात लवकर काम करू आणि मग आराम करू. आणि जेव्हा मुंग्या आपलं काम संपवण्याच्या कामात लागल्या होत्या तेव्हा त्यांना एक मोठा आवाज ऐकू आला. हा आवाज कसला आहे? मला कसं माहिती असेल? मी पण तर इथेच आहे ना तुझ्यासोबत. मला काय जादू न कळणार आहे का? चल बघून येऊ. त्या दोघी पण हळूहळू त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागल्या. काही कठल किंवा आंबा मिळाला तर आपण इकडे मस्ती करणाऱ्या मुंग्यांवर ते ठेवू. तिकडे बघ. अरे तिथे एक मधमाशी बेशुद्ध पडलीये. मला वाटतं की आपण हिला डॉक्टर किन्नरकडे घेऊन जायला पाहिजे. अरे ही तर शुद्धीत आहे. तर तिला बेशुद्ध होऊ दे, मग घेऊन जाऊ. झाली बेशुद्ध. चल ही इकडे, हिला तुझ्या डोक्यावर ठेवून घेऊन जाऊ. हा गरज नाही. तर मग हिला उचलून घेऊन जाऊ. तू डोकं पकड, मी पाय पकडतो. नाही नाही, हे नाही चालणार. तू हिचे पाय पकड, मी तिचं डोकं धरते. सगळ्यांना हे कळलं पाहिजे की आपण किती महान आहोत. त्या मधमाशीला घेऊन त्या दोघीही डॉक्टरकडे जाऊ लागल्या. वर झाडाच्या शाखेवर बसलेला पतंग हे सगळं बघत होता. ओहो, बिचाऱ्या मधमाशीला या दोघांनी बेशुद्ध केलं आणि आता किडनॅप करून घेऊन चाललेत. आता दाखवते यांना. हे सगळं कसं घडलं? जे झालं ते नव्हतं घडायला पाहिजे. गुरुजी, तुम्ही असे मागे पुढे का चालत आहात गुरुजी? ओह माझ्या शिष्या, मी तुला काय सांगू. मी एका खोडकर हत्तीला रडू न येण्याचं औषध दिलं होतं. मग काय रडणं थांबलं, पण त्याचं हसणं सुरू झालं. ते काही असो, रडणं तर थांबलं ना. हा ते थांबलं. गुरुजी तिथे पहा, एक संधी स्वतः चालून येते. पाऊस, तेही वसंत ऋतूमध्ये. अरे गुरुजी, वर नाही, खाली पहा. तू बरोबर बोलतोयस माझ्या शिष्या. जरा बघा तर गुरुजी, असं वाटतंय त्याला चालायला त्रास होतोय. आपण जाऊन त्यांची मदत करायची का? नाही नाही, त्यांना हळूहळू येऊ दे की. पण असं का गुरुजी? अरे ते मास्तर आपल्यासारखे डॉक्टर्स आपले इंटरनॅशनल प्रश्न विचारू शकतो. म्हणजे कसे प्रश्न? तुम्ही याला इथे आणायला उशीर का केला, असे प्रश्न. तुला बुद्धीच नाही. जेव्हापासून तुमच्या सोबत राहतोय तेव्हापासून. डॉक्टर, जरा बघा तर, हा बेशुद्ध झाला. तुम्ही हिला इथे आणायला उशीर का केला? हा जेव्हा पडला होता ना तेव्हा शुद्धीत होता डॉक्टर. आम्ही ह्याच्या बेशुद्ध होण्याची वाट बघत होतो. बघ तर, डॉक्टर किती लक्ष देऊन चेकअप करतात आहेत. हो हो, हे तर खूपच तज्ञ डॉक्टर आहेत. आणि तेव्हा मधमाशांचा समूह तिथे पोहोचला. अरे बघ, मधमाशांचा कळप. तुम्ही माझ्या भावाला किडनॅप का केलंय? नाही, आम्ही त्याला किडनॅप नाही केलंय. मग तुम्हीच तर त्याला इथे आणलं आहे. मधमाशांचा समूह आणि मुंग्यांमध्ये एक भांडण सुरू झालं. एका साधारण गोष्टीवर इतके भांडतायत. हे काय होतंय? मी स्वप्न बघतोय का? स्वप्न नाहीये ग, तुझ्या शुद्धीवर येण्यासाठी हे भांडण सुरू आहे. तर मला काय झालं होतं हे सांगून भांडण थांबायला पाहिजे. हो, तू हे नक्कीच केलं पाहिजे. पण मग सगळ्यांना माझ्या चुकीबद्दल कळणार. तरी तुला सगळ्यांना खरं सांगावंच लागणार, मग भांडण थांबेल. ठीक आहे, तुम्ही सगळे थांबा रे. वा, किती शांत वाटतंय. बघा ते काय की मी पडली होती आणि बेशुद्ध झाली.
ओहो, फसले. इथून पळावं लागेल, नाहीतर या मधमाशा मला मारून माझी चटणी बनवून टाकतील. बघितलं काय बोलली ती? बघितलं नाही, पण त्याचं म्हणणं ऐकलं. खरं काय आहे हे न ऐकता तुझ्याशी भांडण केल्याबद्दल माफी मागते. मधमाशीकडनं खरं ऐकल्यानंतर मधमाशांच्या समूहाला घाई केल्याची आपली चूक समजली आणि त्यांनी मुंग्यांकडे माफी मागितली. खूप वर्षांपूर्वी किंगिनी नावाची एक नदी होती. ती दिसायला खूप सुंदर होती आणि त्या नदीच्या आसपास खूप सारी झाडं झुडपंही होती आणि त्या झाडांमध्ये खूप छान एक अंजिराचं झाड होतं. त्या झाडावर खूप सारे अंजीर लटकलेले होते आणि त्या झाडावर 2 मित्र राहत होते, माकड आणि खार. हे पिकलेलं माझं आहे. हां, हेच आहे, तू घेऊन घे. वा, हे अंजीर किती गोड वस्तू आहे. हे अंजीर किती गोड आहे. मलाही एक मिळालं. मजा आली. खरं सांगायचं तर अंजिराच्या चवीमुळेच मी यांना खूप खाल्लंय. मला पण अंजीर देशील का? खूप भूक लागली आहे मला. हे मगर फळ खातं का? का मगर फळ नाही खाऊ शकत? मित्रा, खूप गोड फळ आहे, अजून मिळतील का? खात राहा, मी देत राहील. आहा, धन्यवाद माझ्या मित्रा, माझं पोट भरलंय, मी निघतो. हा ठीक आहे, तुझं नाव काय आहे? मरकन नाव आहे माझं. तुझं नाव काय आहे? वालन माकड आणि ही कन्नन खार. बरं मित्रांनो, पुन्हा भेटूया. बरं. मगर, ओ काय तू त्याला ओळखतोस? काय तो मैत्री करता योग्य आहे? असं कोण म्हणालं? बिचारा मगर. बिचारा, ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? आपल्या दोघांना याच्यापासून दूर राहायला पाहिजे. तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे वा, या तलावाच्या जवळ डोंगराच्या उतारावर मस्त पिकलेली केळी आहेत. तू पाहिलीस का? पण कुठे? त्या डोंगराच्या उतारावर. चल तिकडे जाऊ. ओ नाही, मी नाही येणार. तू जा आणि खा. मी तुला घ्यायला आली आहे आणि तू आहेस की? नाही, तू जा. मी माझ्या मित्राची वाट बघतोय. तो कदाचित ती मगर असेल. हां, तर काय झालं? जेव्हा तुला नवीन मित्र मिळाला तेव्हा तू या जुन्या मित्राला सोडून दिलंस. खरंय ना? नाही, अशी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, मी जातेय. किंगिनी नदीच्या दुसऱ्या भागात एक मगर राहत होती. त्याचं नाव मुर्कन होतं. त्याने अंजीर चाखून ठेवलं होतं. त्याला अंजीर खूप आवडायचं. तो अंजीर खायला रोज पोहून येत होता. हा मगर कुठे राहिला? मी कधीपर्यंत त्याची वाट बघू?
वाट पाहून कंटाळलास का? मग काय, हे अंजीर जमा करून मी कधीची तुझी वाट बघतोय. माफ कर मित्रा, मी रस्त्यात फसलो होतो. मित्रा, काय चव आहे. खा खा, अजून देतो. काय चव आहे. मित्रा, आज मला अंजिराचा एक अजून गुच्छा हवाय. देशील का? असं का? घरी ठेवून खायला हवंय का? हं? नाही माझ्या मित्रा, माझ्या बायकोसाठी, मिलीसाठी. अच्छा अच्छा, असं होय. मग एक कशाला, 2 गुच्छे देतो. आत्ता घेऊन जा. खूप खूप धन्यवाद माझ्या मित्रा. वालन माकडाने अंजिराचे 2 गुच्छे तोडून मगरीला दिले. मुर्गन अंजीर फळाला घेऊन पोहत पोहत आपल्या घरी निघून गेला. मिली, हे बघ, तुझ्यासाठी मी काय घेऊन आलोय. अंजिराचा गुच्छा. खायचा प्रयत्न कर. ही फळं तर खूप चविष्ट आहेत, हो ना? मला माझ्या एका मित्राने दिलंय. वालन वालन माकड, जो नेहमी अंजीर खातो. हा, जर ही फळं इतकी चविष्ट आहे तर जो बंदर ही रोज खातो त्याचं काळीज किती चविष्ट असेल. ते तर इतकं चविष्ट असेल जसं की मध. मिली, तो माझा मित्र आहे, म्हणून त्याने मला खायला अंजीर दिलं. ते सगळं तर ठीक आहे, पण मला त्या बंदराचं काळीज पाहिजे. अरे, हे मी कसं करू शकतो मिली? अच्छा, तर आपल्या बायकोला असं उत्तर द्याल, जा, मी तुमच्याशी बोलतच नाही. मुर्कन मिलीची गोष्ट ऐकून दुःखी होऊन झाडाकडे निघाला. माकडाला परत आणायला मला काहीतरी डाव खेळावा लागेल. मित्रा, वालन. हा, मुर्कन, अरे काय झालं? अंजीर कमी पडलेत का? अशी गोष्ट नाहीये. चल जाऊया. जायचंय, पण कुठे? माझ्या घरी. अच्छा, घरी? अजून कुठे? माझ्या घरी. माझी बायको मिली मला सुखाने राहू देत नाहीये. ज्याने इतकं छान अंजीर दिलं त्या मित्राला आपल्या घरी घेऊन या असं म्हणते. बरं, मग तुझ्यासाठी खूप छान स्वयंपाक केलाय. खाण्यात गोड आहे का? सगळंच मिळेल. तू एकदा माझ्या घरी तर चल. अच्छा. अरे, पण जायचं कसं? आणि मी कसा येईल? मला तर पोहता पण येत नाही. अरे, तू माझ्या पाठीवर बसून जाशील, मी तुला आरामात घरी घेऊन जाईल. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. पाण्यावर एक सवारी आणि छान जेवणासोबत मिठाई पण. ये ये. नंतर मुर्कनने वालन माकडाला आपल्या पाठीवर बसवलं आणि आनंदाने घराकडे निघाला. जेव्हा मुर्कन नदीच्या मध्यात पोहोचला तेव्हा त्याने वालनला आपल्या मनातली गोष्ट सांगितली. ऐक वालन, तुला आज जेवायला नाही मिळणार आहे. आज तूच आमचं जेवण आहे. अरे, ही काय गोष्ट आहे मगरा?
तुला जेवायला घेऊन जात नाहीये मी. तर मग माझी बायको मिलीला तुझं हृदय हवंय म्हणून घेऊन जातोय मी तुला. ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे नाही, तू आधी तर हे सांगितलंच नाहीस. अच्छा ऐक, मी इतके सारे अंजीर तोडले ते तुझी बायको मिलीला भेट देण्यासाठी. वालनला शंका आली की काहीतरी घोळ आहे आणि त्यांनी मगरीला म्हटलं, मी माझं हृदय मगरीच्या बायकोला द्यायला तयार आहे, पण काय, माझं हृदय कोणी घेऊ नये म्हणून मी ते अंजिराच्या झाडाच्या वर ठेवलंय आणि तेही एका भांड्यात. जर तू मला पहिलेच सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो. मग आता काय करायचं आपण? काय करायचं? चल परत जाऊन त्याला घेऊन येऊ. अरे ए मगरा, तू माझा मित्र नाहीयेस, तू माझा वैरी आहेस, समजलास? ए माकडा, तू लवकर आपलं हृदय घेऊन ये. तो मूर्ख आहेस. शेवटी विना हृदय कोणी कसं जिवंत राहू शकतं? हृदय कोणी काढून ठेवू शकतं का? मूर्ख मगर. अरे मित्रा, तुला कळत नाहीये का? आता काही बोलायची गरज नाही. यानंतर इथे कधीही येऊ नकोस. आज नंतर तुला मी कधीही अंजीर देणार नाही. तू दगाबाज आहेस, कळलं? चल निघ. त्यानंतर तो दगाबाज मगर किंगरी नदीतून परतून गेला आणि परत कधीच आला नाही. आणि इकडे वालन आणि खार अंजिराच्या झाडावर आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले. बेटा किट्टूनी, लक्ष ठेवशील. कावळ्या आणि कोंबड्यांनी गहू खायला नको. ठीक आहे आई, मी लक्ष ठेवीन. मी जोपर्यंत या वरांड्यात बसलो आहे तोपर्यंत मी कुठल्याच कावळ्याला आणि कोंबडीला आपल्या गव्हापर्यंत नाही येऊ देणार. खूप छान. मी लगेच जाऊन पुआली गाईसाठी गवत कापून आणते. तू भरपूर गवत कापून आरामात घरी ये. शू, उड कावळ्या, जा इकडनं. मी तुला या गव्हाचा एकही दाणा बिलकुल खाऊ देणार नाही. चल जा. वाह, हे गाईचं वासरू धावताना किती गोड दिसतंय. अरे, तू माझी मस्करी का करतोयस? मी तुझ्यापेक्षा अजून वेगानं धावू शकते. थांब तर, बघच तू. अरे, किती वेगानं धावतेय. तुला काय वाटलं तू मला हरवू शकते? बघितलं ना, हरवलं ना मी तुला. आता मी धावतो, तू मला पकड. किट्टूनी, बेटा किट्टूनी. अरे, आई मला बोलवतेय का? नाही, मी इतक्या लवकर घरी नाही जाणार. मला अजून काही वेळ तुझ्यासोबत खेळायचंय. पाऊस येणार आहे ना, म्हणून बहुतेक आई मला बोलवत असेल. ते गहू आई एकटी आवरून ठेवू शकते ना? बेटा, अरे, आता तर माझी पण आई मला बोलवतेय. किट्टूनी, मी अजून नाही खेळू शकत. माझी आई मला बोलवतेय. मला जावं लागेल. तुझी आई तुला बहुतेक अशाचसाठी बोलवत असेल. तू नको जाऊ ना, थोड्या वेळ अजून खेळू आपण. नाही, मला अजून नाही खेळायचं. मला घरी जायचंय. ठीक आहे, जायचं असेल तर जा. मला पण माझ्या आईने बोलवलं, मी तर नाही गेलो. चांगले मित्र असे थोडी असतात. चांगले मित्र नेहमी सोबत राहतात. मला जाऊन बघायला हवं की तिला घरी का बोलवलं होतं. अगं आई, आपण खेळत असताना आपल्या आयांनी आपल्याला आवाज दिला. मी तर नाही गेलो आणि खेळत राहिलो. तुझ्या आईच्या एका हाकेवरनं तू खेळणं थांबवलं आणि पळत वापस आली. असं का बरं? किट्टूनी, आपली आई आपल्याला जे पण सांगते ते आपल्या भल्यासाठी सांगते. जर आपण त्यांची गोष्ट त्यांनी बोलल्यावर नाही ऐकली तर त्यात आपलंच नुकसान होतं. अरे
बापरे, किती जोरात वारा सुटलाय. या वादळात झाड कोसळायला नको. जेव्हा तुझ्या आईने तुला बोलवलं तेव्हाच तू गेला असता तर तुला आता एवढी भीती नसती वाटली ना किट्टूनी. अगदी बरोबर. आईचं बोललेलं म्हणणं मी न ऐकल्याची चूक केली. तू फक्त लक्षात ठेव की पुन्हा अशी चूक नको व्हायला. आहा, पाऊस तर कमी झाला. आई, कुठे होतास रे तू? आई, मला माफ कर आई. खूप दिवसांपूर्वी एका जंगलात एक मांजर राहत होती जी खूप भयानक होती. ती उंदरांना मारून मारून खाऊन टाकत होती. अरे दादा, मला मारू नकोस. ऐक, मी तुला मारणार नाही, जिवंतच खाऊन टाकेन. काही काळानंतर मांजर म्हातारी झाली होती. त्यामुळे तिला उंदीर पकडणं कठीण झालं होतं. असंच राहिलं तर मी भुकेने मरून जाईन. पण शिकार करायला काहीतरी डोकं नक्कीच लावावं लागेल. हा, सुचलं, असंच करतो. आता मांजरीने उंदीर पकडण्यासाठी एका दगडावर बसून संन्यासी बनून मंत्राचा जप करायला लागली. जंगलाय नमः. हा आवाज कुठून येतोय? मित्रांनो, आपल्या गुफेच्या थोड्याच अंतरावर एक मांजर साधू बनून बसलेला आहे. ओ, तो काय आपल्याला मारून टाकेल? एका टेकडीवर बसून डोळे मिटून काहीतरी फुसफुसतोय. तर मग आपल्याला त्या संन्याशी मांजरीकडे लक्ष ठेवावं लागेल. तेव्हा सर्व उंदीर बिळाच्या बाहेर निघून संन्यासी बनून बसलेल्या मांजरीला बघायला गेले. मी त्या मांजर साधूच्या समोर गेलो होतो, तरीही तो मला पकडायला नाही आला. थांबा, एकदा मी बघून येतो. मी त्याला बघितलं आणि हात लावला, तरी पण त्याने मला काहीच नाही केलं. मला नाही वाटत की आता ती साधू मांजर आपल्यावर हल्ला करेल. म्याव क्रीम जंगलाय नमः. म्याव क्रीम जंगलाय नमः. आता सर्व उंदीर शांतपणे ऐका. मी इथून पुढे तुम्हाला कधीच खाणार नाही. मी इथे तुमची रक्षा करायला आलो आहे. तुम्हा सर्वांवर माझा आशीर्वाद आहे. मी आधी खूप उंदरांना खाल्लं, त्याचा पश्चाताप करायला मी आता साधू झालो आहे. मी या जंगलात शांतता प्रस्थापित करणार आहे. हाच माझा उद्देश आहे. आता सर्व उंदीर एकामागे एक येऊन माझा आशीर्वाद घ्या. म्याव क्रीम जंगलाय नमः. एक दिवस सर्वांनी त्या संन्यासी साधूचा आशीर्वाद घ्यायचा विचार केला.
एक दिवस सर्व उंदीर संन्यासी साधूचा आशीर्वाद घेऊन निघाले. त्यावेळेस संन्यासी मांजरीने त्यांना आवाज दिला. ऐका, सर्व उंदीर ऐका, 1 मिनिट थांबा. काय झालं स्वामीजी? तुम्हा सर्वांवर एक संकट येणार आहे. अरे, कुठलं संकट आलंय का स्वामी? पूर्वेच्या डोंगराकडून सगळ्यांवर एक संकट येणार आहे असं मला दिसतंय. स्वामीजी, आम्ही काय करायला हवं? अरे, घाबरू नका. संकट टाळायसाठी फक्त काहीतरी खायला द्यायचंय. काय पूजा करायची? अरे नाही, एक पूजा करायची आहे. तुम्ही एक एक करून माझ्या आश्रमात या फक्त. त्यानंतर तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाहीये, समजलं? त्यानंतर तुम्ही जंगलात कुठेही राहू शकता. स्वामीजी, धन्यवाद. तुम्ही खूप दयाळू आहात. आम्ही सगळे उंदीर एक एक करून तुमच्या आश्रमात पोहोचतो. म्हणून एक एक उंदीर शत्रुसंहारासाठी संन्यासी मांजरीच्या आश्रमात जायला लागले. ये वत्सा, आत ये. खूप वेळानंतर जेव्हा उंदीर बाहेर आला नाही तेव्हा बाकी उंदरांना शंका यायला लागली आणि ते बोलू लागले. पूजेत जाणारे उंदीर अजून वापस नाही आले. कुठे स्वामीजींनी काही केलं तर नाही? अरे, वाटतं पूजा अजून संपली नसेल. तर मग स्वामीजींच्या आश्रमात आपण स्वतःच जाऊन पाहू. मग सर्व उंदीर संन्यासी मांजरीला भेटायला तिच्या आश्रमात जायला तयार झाले. म्याव क्रीम जंगलाय नमः. म्याव क्रीम जंगलाय नमः. स्वामीजी, पूजेला आलेले मित्र अजून वापस का नाही आलेत? आश्रमात येणारे सर्व उंदीर शत्रूच्या संहारासाठी पूजेत लागलेले आहेत. ते लवकरच परत येऊन जातील. तुम्हाला सर्वांना घाबरायची गरज नाही. ऐका मित्रांनो, नक्की काहीतरी गडबड आहे. आपल्याला याचा शोध घ्यावा लागेल. मग त्या तिन्ही उंदरांनी मिळून संन्यासी मांजरीच्या आश्रमात बीळ बनवायला सुरुवात केली. मग ते तीनही उंदीर एक एक करून आश्रमात घुसले आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी बघितलं. अरे नाही, हे तर आपले मित्र आहेत. आमच्या सोबत मांजर साधूनी धोका केला. मांजर साधूनी आपल्या मित्रांना मारून टाकलं. आता आपल्याला त्याला अद्दल घडवावीच लागेल. संन्यासी मांजरीला धडा शिकवायला उंदरांनी एक निर्णय घेतला आणि तिला धडा शिकवायला एक योजना बनवली. दुसऱ्या दिवशी 2 उंदीर मिळून संन्यासी मांजरीच्या आश्रमात आले. स्वामीजी, आम्ही आमच्या मुलांना पूजेकरता तुमच्याकडे सोपवायला आलोय. तुम्हाला या पोरांसाठी पूजा करावी लागेल स्वामीजी. माझ्या चांगल्या वेळेत तुम्ही यांनाही सोबत घेऊन इच्छिता. कोणाची वेळ? अरे, माझा नाही, तुम्हा सर्वांची चांगली वेळ. माझी थोडी जीभ घसरली होती. यांना तर शत्रू दोष लागलाय. मी त्यांना लवकरच बरा करून घेऊन येतो. उंदराची पूजा करण्यासाठी आत गेलेली संन्यासी मांजर थोड्याच वेळात बाहेर आली. स्वामीजी, काय झालं? शत्रू दोष संपला का? पण संन्यासी मांजरीला हे माहीत नव्हतं की उंदरांनी तिला दिलेलं चिपकणारं गोंद होतं. मांजर 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 संन्यासी मांजर. मांजर 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 संन्यासी मांजर. एकदा एका जंगलात
एक खूप आळशी साप होता. तो छोट्या छोट्या प्राण्यांना फसवून खाऊन टाकायचा. बेडूक खाऊन किती दिवस झाले. आज कसंही करून बेडूक खावंच लागेल. काहीतरी मार्ग काढतो. जवळच्या एका तळ्यात खूप सारे बेडूक राहत होते. तिथूनच सापाचा प्रवास सुरू झाला. काहीच वेळाने तो बेडकाच्या जवळ पोहोचला. बापरे, साप! अरे मित्रांनो, तुम्ही असे उड्या मारून मारून कुठे जाता आहात? घाबरायची काही गरज नाहीये. मी तुम्हाला काहीही त्रास देणार नाही. अरे आजकाल मी नॉनव्हेज नाही खात. मी आता पूर्णपणे सात्विक आणि शाकाहारी झालो आहे. हा, आम्हाला मूर्ख बनवायचा प्रयत्न करू नकोस. ही तुझी चाल तर नाहीये ना? नाही, मी तुमची मदत करायला आलो आहे. खरं बोलतोय मी. ते कसं काय? मी जेव्हा इथे येत होतो तेव्हा मला बेडूक पकडणारा भेटला. म्हणाला की मी तलावातून बेडूक पकडायला जातोय. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो की तुम्ही सांभाळून राहा आणि आपला जीव वाचवा. सापाने जेव्हा बेडकांना हे सांगितलं तेव्हा त्यांना भीती वाटायला लागली आणि ते विचार करू लागले. या सापानी जे सांगितलं ते खरं असेल तर काय होईल? साप आम्हाला पकडायला येईल त्याआधी आम्हाला कुठेतरी जावं लागेल. पण आपण कुठे जायचं? जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल तर मी तुम्हाला एका सुरक्षित जागी पोहोचवेल. सापाचं बोलणं ऐकून बेडूक त्याच्यासोबत जायला निघाले. मी तर एक बेडूक खाणार होतो. इथे तर मला खूप सारे मिळाले. यांना मी सुरक्षित जागी पोहोचवतो म्हणून घेऊन आलो. पण यांना मी खाणार आहे यांना काहीच नाही माहिती. अरे साप दादा, हे तू काय बोलतोयस? अरे हे तर काहीच नाहीये. मला पक्क पकडून बसा. मी खूप जोरात धावणार आहे. यांना घेऊन गुफेच्या आत जातो. रस्त्यात एक गुफा बघून साप त्यात जाऊ लागला. मित्रा, तू या गुफेत का जातो आहेस? आपण इतक्या दुरून आलो आहोत, थोडा आराम करून जाऊ. अरे दादा, तिथे जाणं खतरनाक राहू शकतं. तुम्ही आता शांत राहा. आज जाऊन आराम करू आणि माझं पोटही भरून जाईल. अरे मला वाचवा, मला मारू नका. वाचवा वाचवा मला मारू नका. बेडकाला खायला सापाने गुफेत नेलं. त्यात त्याला एक मुंगूस भेटलं. विश्वासघातकी सापाला हे माहिती नव्हतं की जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो स्वतः त्या खड्ड्यात पडतो.